कुठल्या आपल्या सरकारी दवाखान्यांमधून गव्हर्नमेंट रन हॉस्पिटल्समधून मेनोपॉज जो महिलांना म्हणजे 45च्या नंतर त्यांच्या रजोनिवृत्ती आपण मराठीतून म्हणतो. ती एक सायकल असते, ती एक फेज असते. त्या फेजमधून महिला जात असतात, परंतु त्यांना योग्य गाईडन्स नाही मिळाला तर अनेक मग मानसिक आणि शारीरिक त्रास छोटे-मोठे उद्भवतात आणि ह्या छोट्या-मोठ्या कारणांमुळे पण घरामध्ये सगळंच वातावरण अ, डिस्टर्ब होतं. त्यामुळे आम्हाला असं संकल्पना सुचली आणि भारतामध्ये पहिल्यांदा आपण महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात 580 ठिकाणी आपण मेनोपॉज क्लिनिक चालू केलेले आहेत. अ, 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांत हा महिलांचा अ, सण असतो आणि ह्या सणाच्या निमित्ताने काहीतरी चांगलं आरोग्याचं वाण द्यावं, हे आमच्या मनामध्ये आलं आणि म्हणून आम्ही मेनोपॉज क्लिनिक्स 580 ठिकाणी चालू केलेले आहेत आणि आठवड्यातून दर बुधवारी त्या ठिकाणी आपले इन हाऊस गायनेकॉलॉजिस्ट एमओज महिलांना चांगल्या प्रकारे तिथे सल्ला-मसलत करत आहेत, औषधोपचार करत आहेत आणि आत्तापर्यंत म्हणजे 14 जानेवारी ते आज 16 फेब्रुवारीपर्यंत 31,000 च्या वरती महिलांनी ह्या क्लिनिक्सचा मध्ये जाऊन तपासणी केलेली आहे. 30,000 महिलांना आपण औषधोपचार केलेला आहे आणि 86 महिलांना पुढच्या टेस्टसाठी आपण पाठवलेलं आहे. मग ह्यामध्ये मानसिक ताणतणावातून सुद्धा जातात आणि काही मेंटली पण काही थोडेसे हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे त्रास महिलांना होत असतो. त्यासाठी सुद्धा आपण तिथे काउन्सिलिंगचे सेंटर वगैरे चालू केलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स हा पूर्ण राज्यभरातून आपल्याकडे येत आहे आणि हे पहिलं पाऊल महाराष्ट्र सरकारचं ह्या दृष्टीने उचललं गेलेलं आहे. या केसमध्ये हो, ब्लड टेस्ट गायनेकॉलॉजिस्ट ज्या गरजेच्या असतील तशा पद्धतीचे सर्व तपासण्या केल्या जाणार आणि तशा पद्धतीचे उपचार सुद्धा त्यांना देण्यात येणार. फ्री ऑफ कॉस्ट. संपल्या आत्ता 14 जानेवारीपासून आजपर्यंत 580 ठिकाणी मग जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय सर्व ठिकाणी आता चालू आहे. हो, 31,000 महिलांनी आतापर्यंत ह्या क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी केलेली आहे. 30,000च्या वरती महिलांना मेडिसिन्स किंवा मग कुणाला मानसोपचार तज्ञांच्या मदतीने काही त्यांना काउन्सिलिंग करण्यात आली आणि 86 महिला अशा आढळल्या की त्यांना पुढच्या ट्रीटमेंटची गरज पडली. त्यांना ती आपण देण्यात आलेली. ग्रामीण भागामध्ये आणि त्या साठी काही यंत्रणा राबवली. हे बघा, शहरामध्ये तरी ह्या गोष्टींबद्दल बोललं जातं आणि खूप सुंदर प्रतिक्रिया मला सर्वच म्हणजे महाराष्ट्राबाहेरील पण अनेक मोठ्या शहरांमधून आल्या, महाराष्ट्रातल्या पण आपल्या मुंबई, पुण्यातल्या पण सगळ्या महिलांनी दिल्या. कारण की याबद्दल बोललं जातं आणि अशा पद्धतीचे प्रायव्हेट क्लिनिक्स अवेलेबल आहेत. परंतु ग्रामीण भागात ह्या गोष्टीवरती महिला कुणासोबत शेअर करत नाहीत आणि मग त्यांना जो शारीरिक, मानसिक त्रास होतो हा कुणासोबत त्या व्यक्त होऊ शकत नाहीत. म्हणून त्या तो सगळा सहन करत असतात. पण चांगल्या पद्धतीने महिला ही क्लिनिक आपण चालू केल्यापासनं येताय, आपल्या अडचणी सांगताय आणि त्याच्यावरती त्यांना सोल्युशन मिळत आहे. नाही बघा, आम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबवलं होतं आणि त्याच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारचं आरोग्य विभागाचं प्राथमिक आमचं म्हणणं आहे की आपण स्क्रीनिंग जास्तीत जास्त वाढवल्या पाहिजे, जेणेकरून ब्रेस्ट कॅन्सर आणि युटरसचा कॅन्सर जो महिलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये होतो, तर स्क्रीनिंग झाल्यानंतर तो आपल्याला वेळेच त्याच्यावरती उपचार करता येतील आणि जीविताला हानी होण्यापासून आपण वाचवू शकू. म्हणून आम्ही अराउंड 1 करोड महिलांचा आम्ही कॅन्सरच्या दृष्टीने चेकअप केलेला आहे आणि हे निरंतर चालू आहे. बजेट, एक्स्ट्रा बजेट कुठलंच नाही. इन हाऊस आमचे जेवढे गायनेकॉलॉजिस्ट आपले आत्ता आहेत ते गायनेकॉलॉजिस्ट आणि तिथले लोकल एमओज मिळून हे दर बुधवारी तिथे ओपीडी चालवतात. नाही,
ऑलरेडी जे एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यातच आपण एक छोटंसं तिकडे रूम तयार केली आणि तिथे फक्त गायनोकॉलॉजिस्ट ठेवलेले आहेत ते त्यांना काउन्सिलिंग करतात. राज्यामध्ये काही प्रायव्हेट आणि बऱ्याच प्रायव्हेट संस्थांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही आमच्याकडून तुम्हाला जी मदत लागेल ती आम्ही करू इच्छितो म्हणून आणि मग ते आता हळूहळू ते सुद्धा इन्व्हॉल्व्ह होत आहे आमच्यासाठी. हो, आम्ही आता त्याच्यात जनजागृती करणार आहोत. सब सेंटर्स पासून म्हणजे जे एकदम छोट्या गावांमध्ये किंवा एखाद्या गल्लीमध्ये वगैरे असतात तिथं आम्ही प्रचार प्रसार करणार आहोत. सर्व आरोग्य संस्थेतील सर्व कर्मचारी, अधिकारी ह्यांना सुद्धा अवेअर करणार आहोत. आणि जास्तीत आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सुद्धा अशाबद्दलचं बोललं जाईल आणि असं ट्रीटमेंट किंवा ह्यावर उपचार आपल्याला मोफतमध्ये मिळू शकतो. हेही लोकांना, महिलांना कळालं तर ते जास्तीत जास्त ह्या क्लिनिकचा फायदा घेतील. मी आपल्या माध्यमातून सर्व माझ्या भगिनींना विनंती करू इच्छिते की महिलांची एक हे असतं की अंगावर काढतात. म्हणजे आपल्याला काही त्रास असला तरी कुणाशी बोलत नाहीत किंवा स्वतःची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करत असतात. तर महाराष्ट्र सरकार आरोग्य विभाग आपल्या अ, चांगलं आरोग्य राहावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आपण पुढे आलं पाहिजे. कुठलाही छोटा-मोठा शारीरिक व्याधी असेल, त्रास असेल तर आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये जाऊन आपण मोफत ह्यावरती ट्रीटमेंट घेऊ शकता आणि ती आपण घ्यावी. परंतु स्थानिकांच्याच माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या की काही वर्षानंतर किंवा काही कालांतरानंतर ते दवाखाने बंद पडतात. तर हे जे आता तुम्ही क्लिनिक सोडतात ते बंद नाही होणार येणाऱ्या काळामध्ये. यासाठी तुम्ही काही योजना नाही, करणार आहात? एक तर बाळासाहेब ठाकरे शहरी दवाखाने बंद नाहीत. जे चालू झालेत ते चांगल्या पद्धतीने चालवले जातात. सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत तिथे सर्व टेस्टिंग वगैरे होतात. औषध पण दिलं जातं सगळं काही. आणि काही ठिकाणचे जर तुमच्या पाहण्यातले बंद झाले असतील ते मला कृपया सांगा. कशामुळे बंद झाले आम्ही ते बघून त्वरित कार्यान्वित करू. पण आज तरी बंद होण्याचं नगण्य प्रमाण आहे राज्यामध्ये. आणि हे सुद्धा क्लिनिक आम्ही फक्त बुधवारी काउन्सिलिंग ठेवलेले त्यामुळे ते पण बंद होणार नाहीत. 580 ठिकाणी एक्स्ट्रा कुठलंही आर्थिक बर्डन विभागावरती येणार नाही, मनुष्यबळावरती येणार नाही, अशा पद्धतीची ही सिस्टीम आपण उभी केलेली आहे. निश्चितच त्यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकार आपलं आरोग्य विभाग मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनामध्ये आपण IVF साठी सुद्धा चांगल्या सिस्टीम्स स्ट्रेंथनिंग आपल्या गव्हर्नमेंट आपल्या मेडिकल हॉस्पिटल्समध्ये आपण करणार आहोत.